आणि प्रबुद्ध भारतच्या फेसबुक लाईव्हमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण आहोत अकोल्यामध्ये आणि अकोला येथे अकोला क्रिकेट क्लब ग्राउंडच्या मैदानावर आज भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने भव्य धम्म मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या मेळाव्याला वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सल्लागार ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर हे मार्गदर्शन करणार आहेत। या निमित्तानं संबंध विदर्भातून राज्यभरातून बौद्ध अनुयायी यासाठी उपस्थित झालेले आहेत। आपल्यासोबत ते भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी आहेत। आजच्या मेळाव्याच्या अनुषंगाने तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे व त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। मला काय सांगाल, तयारी कशा पद्धतीने सुरू आहे? वंचित बहुजन आघाडी या संयुक्त विद्यमाने धम्ममेळ्याचे आयोजन दरवर्षी प्रमाणे रितसर होत असते। तिथं देशाच्या व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून सर्व कार्यकर्ते इथं साहेबांच्यावर अशा आदेश देऊन सर्व कार्यकर्ते उपस्थित असतात आणि इथं मेळावा या धम्ममेळ्याकरता तमाम जिल्ह्यामधून सर्व कार्यकर्ते महिला संघ सर्व कार्यक्रमाला उपस्थित असतात। मोठ्या उत्साहाने मागच्या वर्षी सुद्धा मोठ्या उत्साहाने यावर्षी सुद्धा धम्ममेळावा पार पडणार आहे। साहेबांचं मार्गदर्शन करण्याकरता या जिल्ह्यामध्ये नव्हे तर सर्व महाराष्ट्रामधून सर्व कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने आपल्या तयारीनिशी या कार्यक्रमात येत असतात। आम्ही अकोला पूर्व महानगर महासचिव म्हणून मनोहर बनसोड म्हणून आमच्या अकोला पूर्वमध्ये व पश्चिममध्ये आमची संपूर्ण तयारी झालेली आहे। आम्ही त्या कार्यक्रमाला येणाऱ्या कार्यकर्त्यांचे व सर्व बौद्ध मंडळी जे येणारी आहे त्यांना आम्ही सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न करू आणि त्यांची सेवा करण्यासुद्धा आम्ही सुद्धा अकोला जिल्हा अकोला सज्ज आणि धम्मचक्र घेण्यानिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो। काय सांगा तुम्ही, भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी आहात, कशा पद्धतीने तुमची तयारी झाली, काय तुमचं नियोजन? भारतीय बौद्ध महासभा अकोला जिल्हा महिला पदाधिकारी आहे आणि नेहमीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे ज्याप्रमाणे आम्ही हा धम्ममेळावा आयोजित करतो त्याचप्रमाणे ही वर्ष दिव्य मेळावा आम्ही आयोजित केला आणि दरवर्षीप्रमाणे बाळासाहेब इथं एवढं म्हणजे लाखो अनेक इथं एकत्र येतात, त्यांना सम्मिलित करतात आणि त्याचप्रमाणे ह्याही वर्षी बाळासाहेब म्हणजे संस्थेचे राष्ट्रीय सल्लागार आहेत ते आणि तेही या जनसमुदायाला सम्मिलित करते आणि अकोल्याच्या नाही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधून इथे अकोल्यामध्ये जनसमुदाय लाखोचा जनसमुदाय इथं ओळखतो, कारण ते खरे श्रद्धावान आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचे मनापासून कार्य करतात आणि तेच इथं या भव्य मेळाव्यामध्ये म्हणजे सक्रिय राहतात, आपलाही सहभाग दर्शवितात आणि ज्याप्रमाणे हे येऊन एवढा मोठा भव्यदिव्य कार्यक्रम पार पडतो त्याप्रमाणे तसंच भविष्यासाठी त्यांनी आपलं सहकार्य ठेवावं एवढी अपेक्षा करतो। भारतीय बौद्ध महासभेच्या विद्यमाने गेल्या सतत काही ठिकाणी हा कार्यक्रम होत राहतो धम्मचक्र आणि यामध्ये बाळासाहेबांच्या विचारासाठी त्यांनी जे निर्देश देतात ते वर्षभर इथल्या समुदायाला बहुजनांना पूर्ण लोकांना त्याची एक ऊर्जा मिळते आणि सतत 5 वर्ष टिकून राहतो, 1 वर्ष टिकून राहतो। त्याचप्रमाणे आपण बाळासाहेबांचे कार्यकर्ते बहुजनातले ह्या मेळाव्याकडे लक्ष केंद्रित राहते, परंतु विरोधक जे आहेत त्यांचं सुद्धा ह्या मेळाव्याकडे लक्ष राहते, बारीक लक्ष राहते आणि त्यामुळे हा मेळावा अत्यंत महत्त्वाचा आहे असं म्हणतात। नितेश, काय सांगशील? गेल्या 4 दशकापासून या जिल्ह्यामध्ये हा धम्ममेळावा भरवला जातो। या मेळाव्याच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यालाच नव्हे राज्याला संपूर्ण देशाला श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर एक संदेश देतात आणि तो संदेश घेऊन या ठिकाणचा कार्यकर्ता वर्षभर बाळासाहेबांचा आदेश घेऊन कार्यकर्त्यामध्ये घरोघरी तो संदेश पोहोचून ही चळवळ कशा पद्धतीने चालली पाहिजेत, येणारा काळ हा पक्ष दृष्टिकोनातून आणि बहुजना दृष्टीकोन कसा असला पाहिजे हा संदेश घेऊन संपूर्ण कार्यकर्ते आपापल्या घरी जाऊन बाळासाहेबांना निरोप पोहोचवतात आणि या धम्ममेळाव्याच्या माध्यमातून बहुजनांचा असो की वंचित बहुजन आघाडी असो की बौद्ध महासभा असो याच्या माध्यमातून पक्षाचा विस्तार आणि समाजाचा विस्तार मोठ्या प्रमाणात होतो।
गेली 41 वर्ष झाले अकोला जिल्ह्यामध्ये धम्मचक्र परिवर्तन दिन हा भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून इथं मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. आपण पाहत असाल ही स्टेजची जबाबदारी आमच्याकडे आहे. गेले अनेक वर्षांपासून या स्टेजला अनुभवायला महाराष्ट्रभरातून व महाराष्ट्राच्या बाहेरून लाखोंचा जनसमुदाय इथं अकोल्यात उतरतो. हा जनसमुदाय कुठल्याही प्रकारचं 1 रुपयाची हे न करता स्वयंस्फूर्तीने आणि हे लोकवर्गणीतून उभारलेला हा भव्य मंच आहे. ही इथली देखरेख जेवढं आहे हे स्वतः लोक स्वखर्चाने येतात. काल रात्रीपासून महिला मंडळे, उपासक मंडळे, काही तरुण मंडळी ही रात्रीपासून इथं येऊन मुक्कामी थांबलेल्या. कालची रात्र मुक्कामी आणि आजचा संपूर्ण दिवस व रात्री श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचं अमूल्य मार्गदर्शन ऐकण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र हा या ग्राउंडमध्ये येतो. महाराष्ट्रात सर्वात मोठी जर सभा जर मानल्या जात असेल तर या सगळ्या दलित जनसमुदायाची सभा आणि बहुजनांना मार्गदर्शन करण्याची सभा ही अकोला क्रिकेट क्लबमधून ठरवल्या जाते. संपूर्ण अकोल्यातली ही सभा महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांना प्रेरणादायी असं आपली एक शिदोरी घेऊन जाते आणि याच प्रकारचं आयोजन दरवर्षी होत राहावं अशी सर्वांची इच्छा असते. त्यामुळे लोक स्वतःहून गोळा होतात आणि इथे येतात. गेल्या 41 वर्षाची परंपरा या अकोला जिल्ह्याला लाभलेली आहे. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर असोत, अंजनताई आंबेडकर असोत की सुजातदादा आंबेडकर असो, या राज्यात अनेक मेळावे होतात. पण कुणाचा दसरा मेळावा होतो तो कुणाचा अनेक प्रकारचे असे मेळावे होतात. पण न भूतो न भविष्यती गेल्या 41 वर्षापासून हा अकोल्याचा फार मोठा असा भयंकर मोठा असा मेळावा होतो. ग्रामीण भागातला समाज असेल किंवा बहुजन समाज असेल हा लाखोच्या संख्येने या क्रिकेट क्लब मैदानावर येतो आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर, अंजलीताई आंबेडकर आणि सुजातदादा आंबेडकर वर्षभर कार्यकर्त्याला म्हणजे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्याला, पक्षाला, पदाधिकाऱ्याला इथून एक नवसंजीवनी देतात आणि ती ऊर्जा वर्षभर पुरेल अशी ती एक नवसंजीवनी असते. न भूतो न भविष्यती असा हा मेळावा असतो.